बायकाचा मेळाचा मथुरा बाजारी चालला आहे. कुठं मी सांगितलं ऐकलं नाही तुला? अरे मथुरा बाजारी चालला मथुरी बाजारी मथुरा बाजारी तो धरून बाजून माझ्यापर्यंत घेऊन येता. गरीबाई कोण आहे का तुला तुला मी शब्द विचारला माझ्या शब्दाचा उत्तर द्यायला पाहिजे. मग उत्तर दिला ना. उत्तर दिलं का? तसं नाही. तुम्ही प्रमाणचे देव. तुम्हाला बायको चालत नाही. तुम्हाला पोरं सोरा नाही. आणि त्या बाळाला काळ्या कोणाचा काय म्हणलं मला? पोरं सोरं नाही, बायको पोरं नाही. बरोबर. या देवाला म्हणजे प्रमाणचा मला केला बायको चालत नाही, याला पोर चालत नाही, पैशात अजिबात चालत नाही, कधी दारू सुद्धा पेत नाही. देवा देव म्हणजे कधी दारू सुद्धा पेत नाही, देव दारू पेत नाही, कधी पैशात खात नाही, धरणातून रोज मासे आणून खातो. तू रोज मासे खातो. अरे मला ब्रह्मचारी काही सुद्धा नाही. मला देवाला काही सुद्धा चालत नाही. देवाला दारू चालत नाही, देवाला बियर चालत नाही, देवाला फक्त आयबी क्वार्टर चालते. अरे फळाची अवलाद सगळं त्याला बेर चालत नाही, त्याला कोणची चालत नाही, त्याला आयबी चालत नाही. देवाला आयबी पण चालत नाही, देवाला वैशाख बिलकुलच चालत नाही, आणि देव बोंबल्याशिवाय राहत नाही. मार खातो तुला रात्री सुद्धा माझा मार खाल्लेला नाही, पण तू आज माझ्या गावात येऊन तू एवढा मार खा लागला का बरं? अरे कारण तुला माहिती असेल का बरं? आज पोटभर जेवलं म्हणून. बापाने केला जिलाबी आमका झुमका पण खाणार रात्री तिकडं ते का तुमच्या बापाचं होतं का? अरे माझ्या बापाचा नाही, मग तमाशा कोणाच्या बापाचा आहे? तमाशा सुखदेवाचा. मग मी गेलो नसतो तर तुला खायला भेटला असता का? आणि जर मी आलो नसतो तर तुला सुपारी भेटली असती का? तुझ्यामुळेच मला ती सुपारी ठरवली. गोळी आणून आणतो पटकन. मरू दे म्हणलंय का आलाय? नाही माझा मूडच नाही आज. कसं त्या रात्री होत्या ना दोन. त्या दोन होत्या ना आपल्या गावामध्ये त्यांना नावं ठेवली असतात. हा नाही नावं ठेवली असते पण या माणसाला नसतं ठेवले तेव्हा शपथ. चांगल्या होत्या ना तुमच्यासाठी. आता सुपारी द्यायची का नाही तुम्ही? मग तशा पाहिजे का? त्यांना 2 दिवसाची नाईट दिली होती, पण आपण एका दिवसामध्ये का बरं? नाही 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 त्याला कारण वेगळं. म्हातारीला सांगू का? सांग ना. मोठं कोणाला सांग. म्हातारीला सांगू का? त्या बाया कशामुळे गेला माहितीये का तुम्हाला मंडळी? अहो एवढी मोठी बाईस होती ती का मावर काढायचा का? दूध खाय जावं लागला. देवा एक काम करा. कालच्या 2 सांग. तंगडे दुखू राहिले आता नका बस झाला. आता बस झाला. मी काय म्हणतो ऐका. गवळणी जातो फटाफट जातो तंगडे बांधतो. आता तुम्ही तर म्हणले राहून बांधून घेऊन ये. अरे घेऊन ये माझ्यापर्यंत. हरकत नाही मागा थांबा. हा म्हणतो देव सुखात सुखाने तर सदा भुका. घोडा बिरावर बसेल असेल ना. हो
काय अगं आता परत आवाज आला. गवळणी म्हणून आम्हाला गवळणी म्हणून आवाज आला. मग काय करायचं ग अगं कोण आहे चौकशी तर कर. ऐ, आपण गवळणी नाही आपण आपल्या नवऱ्याची बायको आहे. चल. हे बघ तुला आई म्हणलो तू थांबायला तयार नाही म्हणून मी काय म्हणलो कृष्ण भगवान काळ्या रूपाचा सुखदेव देवा इतर पुतण्या मागा बाईक मी देवाला घेऊन येतो. हे बघा तुम्ही या कळमध्ये सायकली थांबा. तुम्ही आवरणार नाही मला समजलंय. मागा बसा तुझ्या पाहाचं का आता आज मी म्हणता तू आज सापडली. याला आहे ना थोडीशी मंडळी माग असतील कोणी याला मोठी गाठ बांधावं. देवा ही नोकरी नको. मला साक्षी तर खरी ही नोकरी नको मला. काय झालं देवा ती एक बाई आवडती. ती बाई होती बाई. काय म्हणली बाई तुला ती मला म्हणली चालतो का अरे कशाला नाही तुला ती मला म्हणायची तू देवाचं कोण. देवाचा मला मी सुनाम आहे मी तसंच म्हणतो ती म्हातारी म्हणते तू देवाचा सगळा सुजेल आहे. अहो देवा नाही आवडलं त्या गवळणी. अरे देवाचा सुनाम सांगितलं तुला ऐकला सुजेल आहे तुला काही झाला का नाही त्या रात्री काय झालं जगात पडलो तू ना. बरोबर तू जगात वावरात होतो आपण हा वावरात होतो ना. एक मुंगायला काना शिरून गेला तुझ्या मग मला काय सांगितलं नाही या बघा देवा तुम्हाला स्वतः बोलावलंय मला हा म्हणजे मी यायला पाहिजे आणि मग तुमचा बाप येईल का. मग तुम्ही स्वर्गाचे देव ना तुम्ही चला ना चला. पीछे देखो पीछे म्हणजे मला हिंदी येते बाबा मी मराठी माणूस आहे मला पिछे काही कळत नाही ती ऐकायला म्हणतो स्वर्गाचा देव. मराठी तू सांगा तू अरे तुझा स्वर्गाचा देव तर तुला हिंदी बोलाय का असा देव पिछे म्हणजे आहे कुठे पिछे पिछा म्हणजे मागे मागे. तेव्हा पाहिलं का नाही
पाहिल्या देवा ह्याच त्या गवळणी देवा माझं सगळं काढून घेतलं. तुला काय घेतलं काढून? कपडा. तू माझ्या देखत माझ्यापाशी आणून आपटला. तू म्हणतो माझा कपडा काढून तेव्हा मी काढलं तर थोडाच बाकी होता. देवा खाली पडला मी लगेच घातला. शर्ट खाली पडलं का? अरे वा सुधारा. त्या चंद्राच्या झाडाखाली त्या गवळी शांत रूपाने बसलेला आहे. पण त्या गवळी तुला उठवायला पाहिजे. नाही उठत आता. अजून नाटी मारून उठव. आता उठतच नाही. गवळणी उन्हात बसले ना. गवळणी उन्हात बसले आता उठती नाही. अरे सावलीला आहे ना म्हणून उठती नाही. उन्हात असत्या उठल्या असत्या. देवा तुम्हाला काय सांगावा. अरे काय सांगितलं मला? मी उठवल्या असत्या पण माझाच वाटत नाही. मन वाटत नाही. कसं काय एवढ्या बायांना सांगायचं. घरची एक ऐकत नाही. एवढे ऐकायची आयात हा नाही तुम्ही उठवा देवा. अगं राधिका गोपिका चंद्रवा अगं वरती उठा. सुदामा ही काहीतरी कलाशी तुझ्यापाशी असली पाहिजे. अरे स्वतः कृष्णदेव आहे तरी गवळी उठती नाही. ती तुला उठवायला पाहिजे. बरं मी जातो पोरींना उठवतो. एकीलाच नेऊ का? नाही म्हणजे तुमच्याकडे एकीला घेऊन येऊ का? घेऊन ये. एकीला काय जेवण ए बाबा या कर बंद कर.